मी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाची वैद्यकीय कक्षाची जिल्हा प्रमुख असून आम्ही सतत ग्रामीण स्तरामध्ये काम करत असतो आणि त्यामुळे ग्रासरूटला काम करत असताना आम्हाला ज्या समस्या जाणवल्या, वरोरा शहर आणि वरोरा तालुका या ज्या समस्या जाणवल्या त्याबद्दल मी आदरणीय आमचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरता जाण्याच्या आधी ही पत्रकार परिषद घेत आहे। आमच्या रोजगाराच्या मागण्या आहेत। कंपन्यांचा जो CSR फंड असतो त्या CSR फंडच्या माध्यमातून ग्रामीण विकास व्हावा, आमच्या वरोरा आणि वरोरा शहरातील रोड नाले रस्ते यांच्यासाठी त्याचा वापर व्हावा। CSRच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि उपजीविका या विषयांवर काम केले जावे। तसेच शहरामध्ये जी जळ वाहतूक होत आहे ती कुठेतरी घातक ठरत आहे आणि आमच्या वरोरा शहरातील लोकांना आपले प्राण सुद्धा त्यामध्ये गमवावे लागू शकतात। त्यामुळे या सुद्धा गोष्टीवर शासनाने लक्ष द्यावं याकरता मी ह्या मागण्या घेऊन आज पत्रकार परिषदेत उपस्थित आहे। आमच्या जर मागण्या पूर्ण न झाल्यास, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज महिला सक्षमीकरणाचा काळ आहे, आज राजकारणामध्ये सुद्धा 50% महिलांचा सहभाग आहे आणि इतकं सगळं असताना सुद्धा आमच्या वरोरा तालुक्यामध्ये इतक्या कंपन्या कार्यरत आहे परंतु तिथे महिलांना कुठलंच काम नाही। सगळ्या ठिकाणी माणसांचे कॉन्ट्रॅक्ट, माणसांचेच ठेके आणि माणसांचेच कामं आहेत। म्हणून आमची विनंती आहे की कारण आमच्याकडे बऱ्याचदा ज्या होतकरू महिला येतात त्या आमच्याकडे मोठ्या अपेक्षेने येतात की आम्हाला कामं पाहिजे ताई। अशा वेळेला आमची विनंती प्रशासनाला आणि कंपन्यांना आहे की महिलांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून द्यावा आणि हे जे वरील प्रश्न आहेत, तहसील कार्यालयात आम्हाला जागा नाही बसायला, महिला जेव्हा ग्रामीणचे नागरिक तिथे येतात त्यांना जागा नाही, त्यांना प्रसाधन गृहाची व्यवस्था नाही, या सुद्धा व्यवस्था आम्हाला असणं गरजेचं आहे आणि याच्यावर कुठेतरी उहापोह झाला पाहिजे। त्याकरता आम्ही वरील मागण्यांना धरून आदरणीय साहेबांना विनंती केली की साहेब आम्हाला 8 दिवसामध्ये आमची बैठक या कंपन्यांच्या माध्यमातून लावून देण्यात यावी जेणेकरून या प्रश्नांना वाचा फोडता येईल आणि जर ती बैठक झाली नाही तर आम्ही मात्र सगळ्या महिला रस्त्यावर उतरू असं आज आम्ही त्यांना अल्टिमेट देत आहोत।